भारतीय नौदलाचं नौकानयन जहाज INSV कौंडिण्य गुजरातहून आपला पहिला प्रवास पूर्ण करून मस्कतमधील बंदर सुलतान काबूस इथं पोहोचलं. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. भारत आणि ओमानचे सागरी संबंध हजारो वर्ष जुने आहेत. 2025मध्ये ओमानच्या भेटीदरम्यान CEPA आणि सागरी वारसा आणि सागरी सहकार्यावरील संयुक्त दृष्टिकोन स्वीकारण्यावरील सामंजस्य करारामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर पोहोचले आहेत, असं ते म्हणाले. INSV कौंडिण्य हे पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. भारताच्या प्राचीन जहाजबांधणी प्रतिभेचं पुनरुज्जीवन करण्याचा आणि जगासमोर अभिमानानं सादर करण्याचा त्यांचा संकल्प होता, असं ते म्हणाले. हे जहाज कौशल्य आणि शाश्वत नवोन्मेषानं आपल्या सागरी वारशाच्या चिरंतन सामर्थ्याचं प्रतिनिधित्व करतं, असं सोनोवाल म्हणाले. 5व्या शतकातील प्राचीन शिवणतंत्राचा वापर करून बनवलेल्या प्राचीन भारतीय जहाजाची पुनर्रचना असलेलं हे जहाज 29 डिसेंबरला पोरबंदरहून निघालं आणि ओमानला पोहोचण्यासाठी सुमारे 1800 किलोमीटरचा प्रवास करून मस्कतला पोहोचलं. या जहाजात खिळे नाहीत, तर जहाजाच्या लाकडी फळ्या नारळाच्या दोरीनं शिवलेल्या असतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात काल संध्याकाळी